मला असं वाटतं डीका स्पोर्ट्सवर ऐकत असेल. दीपक 5 मिनिट याद रहेंगे आपको. दीपक चौरसिया. चला काय गोष्टी गमतीच्या असतात. तर स्ट्रायकर साईडला महेश आहेत आणि नॉन स्ट्रायकर साईडला गॉडसन किका आहेत. गॉडसन ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मागच्या वर्षी त्याचा खेळ जबरदस्त राहिला. यावर्षी तितका मौका गॉडसनला नाही मिळाला. आणि मीरा भाईंदरमध्ये जेव्हा जेव्हा कुठल्याही आयकॉनच्या स्पर्धा असतात गॉडसनला आवर्जून निवडलं जाते संघ मालकांकडून. एकाबद्दल गणेश जाधव. गणेशने या 2 वर्षांमध्ये व्यावसायिक क्रिकेट खूप चांगलं खेळलेलं आहे. पुण्यामध्ये सातत्यानं त्याचा खेळ आपण पाहिला. कोकणातसुद्धा ते उत्तम खेळ देताना पाहायला मिळाले. एक परफेक्ट लेफ्ट हँडेड बॅटर मीरा भाईंदरची ही ख्यातीने कमवलेली आहे. तर चला आता आपण का थांबलोय ते कोडं अजूनही उलगडत नाही आहे. म्हणजे नेमकं आपण थांबलोय का. सर्व काय आहेत, टीम्स अवेलेबल आहेत, अंपायर्स पोचलेले आहेत, अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तर थांबलोय का. थांबू नका. पहिली 2 षटकं पॉवर प्लेची आहेत. दोन्ही संघाचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या समालोचन कक्षामध्ये पोहोचलेले आहे. एअर कंडिशन ॲटमॉस्फिअर, परफेक्ट अँगल आणि म्हणूनच या कॉमेंट्री बॉक्सचं देखील एक विशेष महत्त्व आहे. कंपनी गेट पेंडकरपाडा या मैदानावर आपण ही स्पर्धा खेळतोय. आठवणी आहेत या मैदानाच्या. गेल्या कित्येक वर्षांपासून जुने जाणते क्रिकेटपटू या मैदानात खेळताना पाहायला मिळालेले आहेत. आणि वारसा दिला जातोय. लिगसी टिकवून ठेवलेली आहे या युवा खेळाडूंनी. पेंडकरपाडा आणि मीरा मास्टर्सचे खेळाडू चांगला खेळ देताना पाहायला मिळालेले आहेत. आणि आतासुद्धा युवा खेळाडू पेंडकरपाडा आणि मीरा या परिसरातले चांगला खेळ देत आहेत. आणि त्याचमुळे ऊर भरून येत असेल सर्व आमच्या 40+ क्रिकेटरचा की त्यांनी जे क्रिकेट खेळलं आहे ते आता कंटिन्यू केलं जाते. चला 2 बॅटर्स पोचत आहेत स्ट्रायकर साईडला. किशोर पांडे बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतात. चला घेऊया काउंटिंग. 5 4 3 2 1. लेट्स प्ले. ऑल द बेस्ट बोथ टीम. पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी सज्ज झालाय नंदू. स्ट्रायकर साईडला आहेत महेश. बॅटल मजेदार होईल. सर्कलच्या बाहेर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ. व्ही मध्ये 2 क्षेत्ररक्षक आउटफील्डमध्ये पाहायला मिळते. सर्कलच्या आतमध्ये बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. आणि पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी नंदू. राईट हँडेड बॅटर महेशला. क्रॉस बॅटेड खेळलेत. सर्कल क्लिअर झालंय. बॉल पोचतोय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक पोचेल बॉलवर. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल गॉडसनचा. गॉडसन डेंजर एंडला होता. चुकीचा कॉल होता खरं तर गॉडसनचा, पण सुदैवानं तो बचावलेला आहे. डेंजर एंडला आहे. क्षेत्ररक्षण व्यवस्थित झालंय. थ्रो बॉलिंग एंडला होता पण वेगानं त्या 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. पहिल्याच बॉलवर एक मोठी रिस्क गॉडसनने घेतली होती पण ते दोघंही फलंदाज आपापल्या पॉपिंग क्रीजमध्ये सेफ आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये पाहायला मिळालं. प्रफुल्ले तो बॉल अडवला आणि तितक्याच वेगानं एकाच ॲक्शनमध्ये थ्रो केला. योग्य त्या एंडला केला नंदू ओव्हर द विकेटनं. ऑन साईडला बॉलला टर्न केलंय. गॅप शोधलाय क्षेत्ररक्षकासाठी. आता कुठेतरी कसरत आहे. तो नाही पोहोचू शकणार. बॉल जाईल फॉरवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पण आजच्या वेळापत्रकातला सकाळच्या सत्रातला पहिला चौकार. 4 धावा. एक चौकार गेल्यानंतर क्षेत्ररक्षण बदललं जात आहे कारण ऑनसाईडला जास्त प्रभावी फलंदाजीत सुरू आहे. फलंदाज महेश मोहिते यांची. घोडबंदरचे आहे ते खेळाडू. बॉक्स क्रिकेट देखील चांगलं खेळतात महेश. राईट महेश मोहिते. सर्कलचं क्रिकेट खूप चांगलं महेश मोहिते खेळतात. चौकार त्यांच्या वतीनं मिळालाय. थोडंसं ॲडजस्ट करून अपरकट करण्याचा प्रयत्न यावेळेस महेशचा. बाउन्सरला ओळखून त्यांनी आपला स्टान्स ॲडजस्ट केला होता पण कनेक्शन बॅटर आणि बॉलचं बनवू शकले नाहीत. दरम्यान येतोय हा डॉट बॉल जो आवश्यक होता नंदूसाठी. 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या आहे ती म्हणजेच 6 धावा. 6 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. नंदू पुन्हा एकदा
महेश मोहितेसाठी. पुढे सरकले, ड्राईव्ह केलं, कव्हर्सला क्षेत्ररक्षक थ्रो आणि गॉडसन डायमंड डकवर एकही बॉल फेस न करता रनआउट बाद. म्हणजे ते लिहिलेलं होतं की गॉडसन रनआउटच होणार आहे. पहिल्या बॉलवर तो बचावला आणि नंतर आता या षटकात तो बाद झाला. मिस्टर आमिर तासे, अम्मू 11 काश्मीरा या ग्रामीण आणि व्यावसायिक संघाचे संघमालक, उत्कृष्ट क्रिकेटर आणि काश्मीरातील क्रिकेटपटूंना एक व्यासपीठ देण्याचा नेहमीच प्रयत्न ज्यांचा असतो, आमिर यांचं स्वागत आहे. पण आमिरचा संघ नाही आहे यावर्षी, म्हणजे ते आयकॉन आहेत, इंटर बेल्टचे ते आयकॉन आहेत आमिर, जे अब्दुल्ला ब्रदर्स या टीममध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील, ज्याचे मीरा भाईंदर आयकॉन आहेत उमेश वाघ. चला, दोन्ही कॅप्टन टॉससाठी रेडी राहा. मनस्वी 11 घोडबंदर आणि अब्दुल्ला ब्रदर्स इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल आणि गॉडसन दुर्दैवीरित्या बाद झालेला आहे. क्रिकेटच्या मैदानामध्ये कॉलिंग किती महत्त्वाची आहे आणि त्यातल्या त्यात जर सिद्धिविनायक स्पार्टनचं क्षेत्ररक्षण पाहिलं या षटकामध्ये, आतापर्यंत परफेक्शन राहिलं क्षेत्ररक्षकांचं. कुठलीच ढील ते फलंदाजांना देत नाही आहेत आणि त्यासमोर चांगली संघमंडळी केलेली आहे सिद्धिविनायक स्पार्टनची. आणि आता व्यंकटेश स्वामी म्हणजे वेंकी या नावाने ज्यांना ओळखलं जातं ते तुम्हाला स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील, जे खरं तर उत्तम क्रिकेट खेळतातच, पण आता त्याहून जास्त एफर्ट्स लावावे लागतील कारण त्यांचा मीरा भाईंदर आयकॉन जो फॉर्ममध्ये आहे, टचमध्ये आहे, गॉडसन बाद झालेला आहे. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावसंख्या आहे ती म्हणजे 6 धावा. सुरुवात चांगली राहिली होती, पहिल्या 2 बॉलवर 6 धावा गोळा केल्या होत्या महेशने, पण ती सुरुवात टिकवताना आली. प्रत्येक पाऊल महत्त्वाचं आहे, फक्त चांगली सुरुवातच देऊन चालत नाही, पूर्ण डावात चांगला खेळ द्यावा लागतो. ऑफस्टमच्या खूप जास्त बाहेरचा बॉल, कटर्स आहेत खरं तर गोलंदाज नंदूकडे, पण पिचिंग ऑफस्टमच्या बाहेरची आणि त्यानंतर बॉल रोटेट होतोय वाईड लाईनच्या पलीकडून, एक्स्ट्रा रन मिळते आणि धावसंख्या पोचते आता 7व्या आकड्यावर. 7 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. टीम जय हिंद. नंदू ओव्हर द विकेट. पुढे सरकले आणि त्यानंतर 30 यार्ड सर्कलच्या डोक्यावरून बॉलला बाहेर काढलाय. कव्हर सीमारेषा भेदायचा प्रयत्न होतोय, यशस्वी. बॉल जाईल कव्हर सीमारेषा पार, मिळतील या धावा 4 चौकार. तर व्यंकटेश स्वामी, जर आपण प्रत्येक षटकार खेळत असाल, प्रत्येक षटकाला शफिक सय्यद यांच्या वतीने 500 रुपयाचं बक्षीस आहे वेंकीसाठी, फक्त वेंकीसाठी हे बक्षीस आहे. जितके षटकार ते खेचतील प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. आमिर, मनपूर्वक स्वागत आहे आपल्या स्पर्धेमध्ये, इंटर धमाका प्रीमियर लीग, वेलकम. तर आता बॅलन्स करण्याचा प्रयत्न आहे वेंकीचा. चौकार त्याच्या वतीने आला, व्हेरी फर्स्ट बॉल. पुन्हा एकदा पुढे सरकले, पण स्वतःला त्यांनी ब्लॉक केलं आणि बॉल जातोय डी झोनमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12 झाले. 12 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. प्रथम फलंदाजी करताना जय हिंद. चला, एकत्र येऊ नका. ओव्हर ब्रेकमध्ये गोलंदाज लगेच वापरायचा आहे. 2 षटकं ही पॉवर प्लेची आहेत. आता पाहूया पहिलं षटक. तर गॉडसन जरी बाद झालाय तरी चांगली स्थिती आहे टीम जय हिंदची, पण पाहूया आता गोलंदाज कुठला निवडला जाईल. खरं तर जेव्हा लीग स्टेजच्या स्पर्धा असतात, ऑक्शन बेस्ड स्पर्धा असतात, तेव्हा तुम्ही जेव्हा खेळाडू निवडता तर त्या खेळाडूकडून काय मिळेल तो अभ्याससुद्धा आवश्यक आहे. त्यामुळे सर्वजण एकत्र येत आहेत आणि या सेकंड ओव्हरसाठी कुठला गोलंदाज फिट आहे ती चर्चा झाली आणि त्यानंतर आता पाहूया नाव कोणाचं पुढे आलंय सेकंड ओव्हरसाठी. बघा, 5 मिनिटाचा कालावधी आपण घेतलेला आहात. 10 वाजून 24 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर झाला होता आणि 25 मिनिटात तुम्हाला 4 षटकं पूर्ण करायची आहेत, राईट. त्यामुळे वेळेवर लक्ष घाला. प्रत्येकाच्या हातामध्ये घड्याळ तर असेलच, स्टॉप वॉच असेलच. कॅप्टनची ती कामगिरी आवश्यक असते. ओव्हर रेट मेंटेन करा, हे कॅप्टनचं काम आहे. त्याचमुळे ओव्हर रेट मेंटेन करा. एक पॉझिटिव्ह क्रिकेट तुम्हाला खेळण्याचा मौका 100% देण्याचा प्रयत्न असेल आयोजकांचा. फक्त आपण समय सूचक राहा, पंक्च्युअल राहा. गोलंदाजीसाठी गोलंदाज येत आहेत तेजस, सेकंड ओव्हरसाठी तेजस येत आहेत. पंजाबच्या डावीकडून स्ट्रायकर साईडला महेश मोहिते, यांच्या वतीने कॉन्ट्रीब्युशन 6 धावांचं आतापर्यंत मिळालेलं आहे. एका बाजूला व्यंकटेशच्या वतीनं 5 धावांचं योगदान मिळालेलं आहे संघाला. फुल टॉस बॉल, बॅक टू द बॉलर. स्टॉप करण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा, बॉल डायव्हर्ट झालाय. लॉंग ऑफला सिंगल मिळते. एकदा वळून धावसंख्या पोहोचते 13 वर.
काळीज लागतं इतक्या वेगानं फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवण्यासाठी, आणि तो देखील इतका परफेक्ट स्ट्रोक खेळला होता महेशने. आणि तेजाने जबरदस्त एफर्ट्स लावले, म्हणजे तमा नाही बाळगली की दुखापत होईल, मला माझ्या संघासाठी बेस्ट द्यायचं आहे. त्यासाठी तेजसचे प्रयत्न मागच्या बॉलवर दिसून आले. स्ट्रायकर एंडला व्यंकटेश. लील हा स्ट्रोक खेळलेला आहे, पण क्षेत्ररक्षक आहेत वाईड ऑफ लॉंगॉनला. कॅप्टन प्रतीक वाईड ऑफ लॉंगॉनला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालेले आहेत. आता 3 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर आहेत. डीप स्क्वेअर लेग, लॉंग ऑन आणि वाईड ऑफ लॉंग ऑफ. बाकी सर्व क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये पेट्रोलिंग करतायत, धावा वाचवण्यासाठी धडपड करतायत. आतापर्यंत क्षेत्ररक्षणाचा स्तर चांगला ठेवलेला आहे सिद्धिविनायक स्पार्टन्सच्या संघाने. चेंडू डिलिव्हर्ड केलेत आतापर्यंत 2 या दुसऱ्या षटकातले. स्ट्रायकर सेंडला पुन्हा एकदा महेश मोहिते. धावसंख्या आहे 14 धावा, 14 रन्स ऑन बोर्ड. बॉल लोहर आहे. पुन्हा एकदा ही सुरुवात झालेली आहे. गोलंदाजाला तो ॲडव्हान्टेज मिळतोय. काही स्पॉट्स आहेत खेळपट्टीवर, त्या स्पॉटवर जेव्हा बॉल पिच होत आहेत अनपेक्षित खाली राहत आहेत. त्याचमुळे स्टान्स तर व्यवस्थित घेतला होता फलंदाजाने, पवित्रा चांगला निवडला होता खेळण्याचा, पण बॉल खाली राहिलाय. डॉट आलाय. पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची टॉप एज, स्क्वेअरला क्षेत्ररक्षक जज करताना चुकलाय. बॅकअप होतं, पण या 2 धावांचा कॉल पूर्ण केला जाईल. क्षेत्ररक्षणामध्ये आता थोडीशी चुकी झालेली आहे, गलथानपणा करून नाही चालणार. आतापर्यंत क्षेत्ररक्षण चांगलं राखलेलं आहे, तर तोच तर कायम ठेवावा लागेल. क्षेत्ररक्षक कुठला आला मिड विकेटचा प्रयत्न कोणाला करायचा होता, स्क्वेअर लेगच्या. त्याचमुळे संतुलन आणि अंदाज चुकलेला आहे क्षेत्ररक्षकांचा. धावसंख्या 16वर पोहोचते, 16, लॉस ऑफ 1. महेश सातत्यानं प्रयत्न करतायत धावसंख्येचा वेग वाढवण्याचा. ऑनसाईडला बॉलला टर्न केलाय क्षेत्ररक्षक, त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि पंचांचा निर्णय येतोय. या मिळतील 4 धावा. चौकार येतोय महेश मोहितेच्या बॅटमधून. धावसंख्या 20 झालेली आहे, 20 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. या षटकातला 8 धावा मिळाल्यात या षटकामध्ये जहीनला. आणि शेवटचा बॉल फेस करण्यासाठी स्ट्रायकर एंडला महेश मोहिते. पुन्हा एकदा फुटवर्क नाही जुळत आहे आणि ते फ्रस्ट्रेशन आता त्यांच्या चेहऱ्यावर आणि देहबोलीवर पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या 20, 1 फलंदाज बाद. जय हिंद. 20 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2. काश्मीर प्रीमियर लीग ही स्पर्धा संकेत होते की नाही होते? काश्मीराला मैदान आहे की नाही बघावं लागेल. स्ट्रेट फॉरवर्ड आहे संकेतसारखा. आवश्यकता आहे म्हणूनच आमिर बाहेर पडतोय संघाला घेऊन की जास्तीत जास्त मोका संघाला कसा देता येईल. टर्फमध्ये जास्त खेळतात काश्मीराचे सर्व खेळाडू. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या 20 झाली आहे. पहिल्या डावामध्ये 50च्या पलीकडे जावं लागेल. सकाळचं सत्र आहे, मोकळी हवा आहे, आउटफील्ड फास्ट आहे, त्याचमुळे 50च्या पलीकडे जाण्याचा विचार 100% जय हिंद संघाला करावाच लागेल. त्यासाठी तर प्रयत्न सुरूच आहे. पण गोलंदाजाने देखील चांगली गोलंदाजी केली. आतापर्यंत या मागच्या 2 षटकांमध्ये फक्त एक्स्ट्रा रन एकच आले आहे. बाकी गोलंदाजांचं तारतम्य चांगलं दोन्ही षटकात पाहायला मिळालेलं आहे. आणि आता 3ऱ्या षटकासाठी गोलंदाज येत आहेत. पुन्हा एकदा नंदू स्पेल कंटिन्यू करण्यासाठी येत आहेत. पहिलं षटक नंदूचं 12 धावांचं होतं. जरी विकेट त्यांना नाही मिळाला पण त्या षटकामध्ये गॉडसन बाद झालाय. त्याचमुळे त्या षटकाचं महत्त्व वेगळंच राहिलंय आणि तेच महत्त्व टिकवण्यासाठी पुन्हा एकदा आता 3रं षटक घेऊन नंदू सज्ज होते. चला जास्त वेळ घेऊ नका. 25 मिनिटात 4 षटकं संपली पाहिजेत. आणि त्यांची गोलंदाजीची शैली पाहता ते लेदरसुद्धा उत्तम दर्जाचं खेळतात. ही एक महत्त्वाची बाब मला बोलावीशी वाटते की या इंटरच्या संघांमध्ये कित्येक लेदर बॉल क्रिकेटर्स आहेत. काल देखील आपण विकीला पाहिलं, तसेच गोलंदाज इम्रान यांना सुद्धा आपण पाहिलं जे लेदर खेळतात. अमय आगाशे जे ISCL साठी निवडले गेलेले आहेत. तर आहेत हाय कॅलिबरचे क्रिकेटर्स या इंटरच्या परिसरामध्ये. नंदू भन्नाट वेगानं नंदू चेंडूची हाताळणी करते. पुढ्यात ठेवलेला बॉल पण वँकीने बॅटचा फेस मिड विकेटला क्लोज केला.
आणि त्याचमध्ये ते कनेक्शन नाही बनवू शकले. येतोय हा डॉट बॉल. सुरुवात या तिसऱ्या षटकाची डॉट बॉलने झालेली आहे. चला दोन्ही कॅप्टन्स रेडी असतील अशी अपेक्षा आम्ही ठेवतोय टॉससाठी. अब्दुल्ला ब्रदर्स आणि मनस्वी 11 घोडबंदर आपलं ड्रेस किट घ्या आणि टॉससाठी रेडी राहायचं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल आणि आला असाल तर आपली नोंदणी करून घ्या प्लीज. नंदू पुढचा बॉल. इझिली फुटवर्कचा वापर न करता फक्त हा स्ट्रोक त्यांनी खेळला. बॉलला दिशा दिली. डिक्लेरेशनची 1 धाव मिळते. 1 धाव वाढेल आणि धावसंख्या पुस्थिती म्हणजेच 21 या आकड्यावर. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय सिद्धिविनायक स्पार्टन्सने घेतला होता आणि तो आतापर्यंत योग्य ठरवलेला सुद्धा आहे. समोर तगडे फलंदाज आहेत, अनुभवी फलंदाज आहेत, पण त्यांना रोखण्यासाठी सर्व प्लॅन्स एक्झिक्यूट केले जात आहेत. आतापर्यंत एकही षटकार या डावात नाही आला आणि डॉट बॉलची संख्या वाढत चाललेली आहे. ॲक्शन चांगली आहे, फॉलो थ्रू चांगला आहे, बॉलचा रिलीज पॉईंट देखील खूप चांगला राखलेला आहे गोलंदाज. आणि त्यातल्या आता ऑफस्टम्पच्या बाहेरची जी लेंथ आहे ती परफेक्ट ठेवलेली आहे आणि त्याचमुळे आतापर्यंत यशस्वी षटक राहिलेलं आहे नंदूचं. मागच्या 3 बॉल्समध्ये त्यांनी फक्त 1 धाव खर्च केलेली आहे. उमेश वाघ, मीरा भाईंदर आयकॉन, विनर्सचे जुने जाणते व्यवसाय खेळाडू. हो यावेळेस बघा बॉल हवेत आहे. स्ट्रेट लॉंग आपला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. कुठली चूक होणार नाही. या विकेटचं महत्व ठाऊक होतं. वेंकीचा खेळ संपला. दुसरा धक्का बसतोय टीम जय हिंदला. अर्जुन हे नवीन फलंदाज मैदानात दाखल झालेले आहेत. अर्जुन पेनकडपाडाचेच आहेत, इकडचेच खेळाडू आहेत आणि महाराष्ट्र पोलीस दलात ते कार्यरत आहेत. तर अर्जुन तुम्हाला स्ट्रायकर साईडला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला महेश मोहिते यांनी आतापर्यंत आपली जागा पक्की केलेली आहे. खेळपट्टीवरती ठाण म्हणून बसलेले आहेत. 2 फलंदाज आतापर्यंत बाद झाले आहेत जय हिंदचे. धावसंख्या 21. हे षटक इकॉनॉमिकल राहिलं आहे. ज्या षटकापत्त नंदू यांनी 1 धाव खर्च केलेली आहे. पुढचा बॉल घेऊन ते बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. बॉल चुकलेला आहे आणि नो बॉलचा इशारा पंचांच्या वतीनं. लेंथ बॉल होता ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहेत काऊ कॉर्नरचे बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न करतात. यावेळेस थोडे फंबल झालेत. एका धावेला 2 धावात कन्वर्ट करण्याचा मौका फलंदाजांना मिळालेला आहे आणि आता त्यासाठीच प्रयत्न द्यावे लागतील कारण खूप जास्त डॉट बॉल्स या षटकात आलेले आहेत. 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या पोहोचते 25 वर. 25 रन्स ऑन बोर्ड. फटका चांगला सजवला होता खरं तर फलंदाज अर्जुन पवार यांनी. पॉवर त्या स्ट्रोक मध्ये दिसली पण मिळतात फक्त 2च धावा. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकाला नंदू ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल. बॅटची टॉप एज. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत पण हा नो बॉल आहे. त्याचमुळे धावा मिळतील पण किती मिळतील आता त्या मोजाव्या लागतील. क्षेत्ररक्षणाची पुन्हा एकदा चूक झाली आणि त्याचमुळे पूर्ण होत आहेत या 3 धावा. पुढचा बॉल फ्री हिट असेल. बघा आतापर्यंत षटक चांगलं राहिलं होतं नंदूचं पण आता अर्जुन पवार आल्यानंतर नंदूच्या गोलंदाजीमध्ये फरक झालेला आहे. तीन धावा मिळत आहेत. 3 धावांची वाढ. धावसंख्या 28 झालेली आहे. फ्री हिट खेळण्यासाठी सज्ज होत आहेत अर्जुन पवार आणि त्या फ्री हिटच्या बॉलवर फ्री झाले तर स्थिती नव्हती. बॉल आहे लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झाले आणि या 2 धावा मिळत आहेत सुद्धा. षटकाचा शेवट चांगला केलेला आहे जय हिंद टीमने. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 2 फलंदाज बाद 30 धावा. 30 रन ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. 30 रन 2 विकेट के नुकसान पर 3 ओवर का खेल खत्म हुआ.
3 षटकं चांगली राहिलेली आहेत. खरं तर हे षटकच चांगलं होतं नंदूचं. पहिला बॉल डॉट, त्यानंतर सिंगल, तिसरा बॉल डॉट, चौथ्या बॉलवर विकेट, त्यानंतर नो बॉल आले, त्यानंतर डबल 5व्या बॉलला पुन्हा एकदा नो आला आणि 6व्या बॉलवर सुद्धा डबल. म्हणजेच मागचं षटक हे 10 धावांचं राहिलेलं आहे. जरी एक विकेट गोलंदाजाला मिळाला आहे पण ते षटक तितकं इकॉनॉमिकल नाही म्हणता येणार. 30 धावा धावफलकावर आहेत आणि आता 4थ्या षटकासाठी गोलंदाज येत आहेत. विकास गोलंदाजी मार्कवर पोचलेले आहेत. पंचांच्या डावीकडून विकास स्टार्ट घेत आहेत. आजचा दिवस रविवारचा, 5 तारखेला शफिक यांचा वाढदिवस होता. बिलेटेड हॅपी बर्थडे शफिकजी. शफिक सय्यद यांचा 5 डिसेंबरला वाढदिवस होता आणि इतकी मोठी पार्टी तुम्हाला क्रिकेटची त्यांनी दिली, अजून पण काय पाहिजे. धावसंख्या 30 झाले. चला अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे या पहिल्या डावातला. वेळ चालू आहे तुमची. बॉलर तयार. विकास आपण बार होता, आपण आडव्या बॅटनं लपेटलाय, एकच मारलाय, सॉलिड मारलाय. डावातला पहिला षटकार येतोय फलंदाज महेश मोहितेच्या बॅटमधून. सिक्सर. पहिल्याच बॉलवर स्वागत केलंय गोलंदाज विकास. षटकार खेचलेला आहे. खूप जास्त आखूटोप्याचा बॉल आणि कदाचित ती पूर्वतयारी फलंदाज महेश मोहितेची होती की तसा बॉल आला तर फक्त ताकद झोकायची आणि टायमिंग जुळवायचंय. ते त्याने जुळवलं आणि म्हणूनच पहिला षटकार या डावातला महेशच्या वतीनं जय हिंद संघाला मिळालेला आहे. धावसंख्या 36 झाली. 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. 55 ते 60 ही रेंज कदाचित दृष्टिक्षेपात असेल जय हिंदच्या. पुढचा बॉल विकासचा. ओव्हर द विकेटनं स्ट्रायकर एंडला महेश. बॅटची लिडिंग एज. बॉल फ्लाय स्लिपला. डिक्लेरेशन झोनची एकदा मिळेल. धावसंख्या 37. प्रयत्न आक्रमकतेचेच दिसत आहे, कारण सिंगल डबल आता लक्षात नाही आहेत महेशच्या. एका बाजूला अर्जुनने खरं तर चांगली स्टार्ट दिली. जरी विकेट गेली होती पण विकेटचं दडपण बाजूला कसं सारता येईल त्यासाठी कॉन्फिडन्स आवश्यक होता आणि तोच आत्मविश्वास मागच्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर अर्जुन पवार यांच्या वतीनं संघाला मिळाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा ऑन ट्रॅक जय हिंद संघ आपण पाहतोय. पुढचा बॉल फुल लाईन बॉल होता. यावेळेस विकासने झकास गोलंदाजी केलेली आहे. पहिल्या बॉलवर षटकार जरी आलाय पण दबाव झेलण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे, तेच पुढच्या 2 बॉलवर त्यांनी दर्शवून दिलेलं आहे. स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्रायकर एंडला आता अर्जुन पवार पोचलेत. धावसंख्या आहे 38 धावा. 38. लॉस ऑफ 2. 4th बॉल ऑफ दिस ओव्हर. शॉर्ट अर्जुनची आता पॉवर पाहायला मिळालेली आहे. आपला फटका 440 वोल्टचा झटका. इलेक्ट्रिफाईंग सिक्सर. मावरा घे ताजा आहे ताजा, बर्फांचा नाही. मनीष वेलकम. म्हणजे आलेत म्हटलं मनस्वीचे सर्व खेळाडू आले. बस आली मनस्वीची. टॉससाठी रेडी राहा. देवेंद्र पेडवेकर आले का संगमाला? हा चला रेडी राहा टॉससाठी. धावसंख्या 44 झालेली आहे. याच षटकात 2 षटकार आलेले आहेत. या षटकात 14 धावा मिळालेल्या आहेत जय हिंदला. फायदा होतोय, प्रॉफिट झालाय. आता राऊंड विकेटनं गोलंदाज सज्ज होतात. विकास अर्जुन यांच्यासाठी. तोच अप्रोच आहे पण बॉल लो राहिलाय. अँगलचा वापर यावेळेस गोलंदाज योग्य करताना पाहायला मिळाले. पिचिंग चांगली होती पण फटक्याची निवड सुद्धा योग्य होती अर्जुन यांची, पण ते कनेक्शन नाही बसलं. त्यामुळे या षटकातला पहिला डॉट बॉल विकासच्या वतीनं. लास्ट बॉल ऑफ 4th ओव्हर. फुल टॉस मिस करतोय. ऑपॉर्च्युनिटी स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण चुकलं. सिंगल होते पूर्ण. दुसरीसाठी प्रयत्न महेशचे पण अजूनही सहमती दोघांनी एकमेकांना दिली नाही. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकां समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना जय हिंद संघाची धावसंख्या जाते ती म्हणजेच 45 वर. 45 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2. 45 रन 2 विकेट के नुकसान पर.
चला वेळ व्यवस्थित आहे. हा चला वेळ राखलेली आहे त्याच वेळ पेनल्टी नाही बसणार. 4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 45 झाली. मागच्या षटकात 15 धावा मिळालेल्या आहेत. त्याच्यामुळे एक षटक सुद्धा पुरेसं असतं परत येण्यासाठी. 21 मिनिटांचा कालावधी आपण घेतलाय. चला आता शेवटच्या षटकासाठी 10 मिनिटं घेऊ नका. गोलंदाजीसाठी गोलंदाज येत आहेत प्रतीक थोरात जे कॅप्टन आहेत. प्रतीक थोरात बॉलिंग ट्रॅकवर शेवटच्या षटकासाठी त्यांनी स्वतःला राखून ठेवलं होतं. स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत अर्जुन. फुलटॉस बॉल यासाठीच तर तयारी होती. हा नो बॉल आहे. मिळतोय 7 धावांचा बोनस. इथे तिथे यहा वहा देखू जहा. मैदानाच्या आतमध्ये अर्जुन पवारची हवा. षटकार. And 50 up for team जय हिंद. 52 धावा धावफलकावर आहेत. पुढचा बॉल फ्री हिट मिस केले. फुल लेंथ बॉल होता. टप्पा पडल्यानंतर बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरून विकेट किपरच्या हातात जाऊन विसावला. फ्री हिटवर फायदा नाही उचलता आला. डॉट आलाय. धावसंख्या थांबलेली म्हणजेच 52 वर 52. आणि पुन्हा एकदा हा नो बॉल आहे. त्याचमुळे आता पुढचा बॉल फ्री हिट. कॅप्टनच थोडेसे निराशाजनक कामगिरी करताना पाहायला मिळालेले आहेत. प्रतीक थोरात. आणि पुढचा बॉल फ्री हिट असेल. मुक्त फटका खेळण्याची संधी. $54 53 झालेत. पुन्हा एकदा क्रॅकिंग ऑन ड्राईव्ह वाईड ऑफ मिड ऑनला शतरक्षक होते. बॉल त्यांनी स्टॉप केला. काय कनेक्शन बसवतात अर्जुन पवार. सातत्यानं सरावात आहेत असंच दिसतंय. म्हणूनच टचमध्ये असताना असाच खेळ व्हायलाच हवा. आणि महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असताना तर तो फिटनेस आवश्यक आहेच. क्रिकेटचा खेळ सहकार्य करतो फिटनेस राखण्यासाठी. बॉल हवेत आहे. यावेळेस संधी आहे फलंदाजाला बाद करण्याची. पण बॉल कुठे जाऊन लँड होतोय पाहूया. 1 की 2 पंचांचा निर्णय नेमका काय होतोय ते पाहूया. तपासलं जातंय बॉल नेमका कुठे जाऊन पडलाय. या 2 धावा आहेत राईट. तर या 2 धावा मिळत आहेत. एकच आहे. एक मिळते आणि धावसंख्या 55 झालेली आहे. महेश जे पहिल्या सेकंदापासून मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणि गॉडसन जरी बाद झालेत, विकी हे बाद झालेत, वेंकी बाद झाले तरी सुद्धा चांगलीच स्ट्रेंथ आहे फलंदाजांची. महेश मोहिते आणि अर्जुन पवार यांनी चांगली पार्टनरशिप बिल्टअप केले 3ऱ्या विकेटसाठी. हा चकवा देणारा बॉल आहे. पण आता अर्जुन पवार यांना स्ट्राईक हवे. त्याचमुळे सॅक्रिफाईस जावं लागतं महेश मोहितेला. महेश परतीचा प्रवास करतायत. धक्का बसतोय 3रा. जय हिंदला महेश बॅक टू डग आउट. धावसंख्या जाते ती म्हणजेच 55 वर. मनोज हे मास्टर्सचे खेळाडू आहेत. नॉनस्ट्रायकर एंडला जे पेंडकरपडा या संघातून मास्टर्स क्रिकेट खेळतात. ते शेवटच्या टप्प्यावर आलं त्या पहिल्या डावाच्या. बॉलर तयार. हो क्या बात आहे. काय कनेक्शन आहे. टायमिंग आहे. सो इलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. बॅटिंग बाय मिस्टर पवार. षटकार. काय बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजांची सुट्टीच नाहीये. प्रत्येकाला व्यवस्थित पाहून तोलून मापून ते स्ट्रोक खेळले जात आहेत. आतापर्यंत जर पवार यांच्या षटकारांचा आढावा घेतला तर 3 षटकार अर्जुन पवार यांच्या वतीनं जय हिंद संघाला मिळालेले आहेत. आणि धावसंख्या झालेली ती म्हणजेच 61 आणि हायेस्ट स्कोअर 64चा आहे कालच्या दिवसातला. कटर चांगले आहेत डावखुऱ्या गोलंदाजाकडे. पहिला डाव संपलेला आहे
आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे जय हिंदची 61 आणि 62चं टार्गेट दिलेलं आहे. 30 चेंडू आणि 62 धावा बनवाव्या लागतील सिद्धिविनायक स्पार्टन्स या संघाला. करूया टॉससाठी दोन्ही कॅप्टन रेडी राहा. अब्दुल ब्रदर्स आणि मनस्वी. चला अब्दुल्ला ब्रदर्स आणि मनस्वी कॅप्टन टॉससाठी आपण टॉस करूया. तर पेंडकरपाडा मास्टर्सचे अमित दादा या आपल्या शुभसन आणि विकेचा कौल केला जाईल. अब्दुल्ला ब्रदर्स आणि मनस्वी 11 घोडबंदर या दोन संघादरम्यान टॉस केला जाणार आहे. चला आता आमिर येईल की उमेश येईल. चला उमेश येत आहेत आणि पारंपरिक नाणं आहे. तुम्हाला की हेड किंवा टेल, छापा किंवा काटा असा कॉल द्यायचा आहे. कॅप्टन आहेत उमेश अब्दुल्ला ब्रदर्सचे आणि स्वतः संघामालक कॅप्टन मनस्वी 11चे देवेंद्र. हेड और टेल, हेड और टेल असा कॉल द्यायचा आहे. कॉल हा देईल चालेल. चला देवेंद्र देतील कॉल. हेड इज अ कॉल अँड टेल इट इज. तर धन्यवाद अमित दादा, आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर विराजमान होऊ शकता. उमेश टॉस जिंकलेला आहे आणि टॉस जिंकून निर्णय काय असेल? आम्ही बॅटिंग करणार पहिलं. उमेश, जेव्हा तू म्हणजे सुरुवातीचा क्रिकेट खेळायचा तेव्हा मीरा भाईंदरमध्ये एवढ्या प्रीमियर लीगच्या स्पर्धा नाही व्हायच्या, खूप कमी स्पर्धा व्हायच्यात. पण आता या वर्षामध्ये जवळपास 4 ते 5 अशा स्पर्धा होत आहेत. तर आयोजकांबद्दल काय सांगशील आणि हा फॉर्मॅट किती महत्त्वाचा आहे? गेल्या 4-5 वर्ष अगोदर बघितलं तर मीरा भाईंदरमध्ये तर प्रीमियर लीग तर मोस्टली व्हायची, 2-3 व्हायचे. पण आता प्रत्येक महिन्याला मीरा भाईंदर प्रीमियर लीग खूप चांगलं वाटतं, कारण की जे पोरं इकडे गावात खेळतात या त्यांच्या ग्रामीण या गल्लीमध्ये खेळतात त्यांना एक संधी भेटते की एका टीममध्ये खेळायचं आणि आपला परफॉर्मन्स दाखवून वरती जायचं. खूप चांगला फॉर्मॅट आहे. जेवढे पण आयोजक आहेत ते मीरा भाईंदरचे त्यांचे खूप खूप धन्यवाद करतो की तसाच फॉर्मॅट तुम्ही बनवत राहा की नवीन नवीन प्लेयर आपल्याला घडतील. फलंदाजी निवडण्यामागे नेमकं कारण काय आहे? फलंदाजी निवडायच्या मागे आमचे जेवढी टीम मेंबर आहेत त्यांना विचारलं पहिला या ग्राउंडला काय करायला पाहिजे पहिला. पण ते बोलले आपण बॅटिंग करूया. मग त्यांच्या डिसिजन आम्ही ठाम राहिलो. आमिरकडून किती अपेक्षा आहे? नाही, आमिर भाईचा तर विषयच नाही, कारण की वन ऑफ द बेस्ट प्लेयर आहे. मीरा भाईंदरमध्ये गटसी प्लेयर आहेत आणि खूप चांगले प्लेयर आहेत. क्षेत्ररक्षण करायचं आहे देवेंद्र, संघ कसा बांधला आणि निर्णयाकडे कसा पाहतोयस? आम्हाला फिल्डिंगच पाहिजे होती टॉस जिंकून. बघू आता त्यांना 55 ते 60पर्यंत थांबवायचा प्रयत्न करू. घोडबंदरचे जास्तीत जास्त खेळाडू घेतलेस की जी म्हणजे ज्याच्याकडे कॅलिबर आहे किंवा जो खेळाडू चांगला त्यावर जास्त बोली लावलीस? नाही, घोडबंदर आणि चेनाचे आम्ही 1000 पॉईंटला उचललेत सर्व प्लेयर. बाकी सँडी आहे फक्त एक, बाकी सर्व घोडबंदर. चला दोन्ही कॅप्टन्सला नाणेफेक जिंकून अब्दुल्ला ब्रदर्स या संघाने फलंदाजी निवडलेली आहे आणि मनस्वी 11 या संघाला करायचं क्षेत्ररक्षण. दोन्ही संघात देऊया शुभेच्छा आणि जाऊया समालोचक कशामध्ये आणि मीरा भाईंदरमधील अनुभवी समालोचक ज्यांच्या माध्यमातून आम्ही समालोचन शिकण्याची सुरुवात केली असे संकेत पडे तुम्हाला पुढच्या डावात ऐकायला मिळतील. धन्यवाद. स्टे ट्यून ऑन डी का स्पोर्ट्स. आपण पाहतोय इंटर धमाका प्रीमियर लीग. थँक्यू. आप सभी का स्वागत दोस्तों.
स्पॉन्सर्ड बाय युवा साहस फाउंडेशन। हमारे अब्दुल्ला राइन साहब कल यहाँ पे मौजूद थे, थोड़ी देर में वो फिर से एक बार आज के पूरे दिन के लिए हमारा साथ देंगे। क्या बेहतरीन काम कर रहे हैं अपने फाउंडेशन के माध्यम से, और एक ऐसी हैसियत है जो हमारे समाज के या फिर अगर देखा जाए हमारे परिसर के जो भी ऐसे घटक है जो थोड़े से पीछे हट गए हैं, उनको साहस देने का काम ये युवा साहस फाउंडेशन करता है। और ये कहते हुए हमें बहुत फक्र महसूस हो रहा है कि अब्दुल्ला राइन साहब को एक ऐसी हस्ती बन रही है जो अपने समाज के लिए, अपने इस पूरे परिसर के लिए एक बहुत ही बड़ा नाम हो रहा है। थैंक यू वेरी मच। उनकी एक टीम अब्दुल्ला ब्रदर्स अगले मुकाबले में खेलते दिखेगी, उनका भी हम स्वागत करते हैं। आने वाला मुकाबला भी बहुत ही हसीन होगा। मनस्वी 11 घोड़बंदर देवेंद्र पेडवेकर की ये टीम रेडी है खेलने के लिए, और उनके इंटरबेल्ट के आइकॉन के बारे में अगर चर्चा की जाए तो कुणाल शेलार इंटरबेल्ट के आइकॉन, और मीरा भाईंदर के आइकॉन के बारे में अगर कहा जाए तो जय शेजवाल राइट जेम्स बॉन्ड राय के बेहतरीन खिलाड़ी, बेहतरीन ऑलराउंडर आज मीरा भाईंदर आइकॉन के रूप में खेलेंगे मनस्वी 11 घोड़बंदर के पास। और दूसरी तरफ अब्दुल्ला ब्रदर्स की बात करें तो आमिरता से इंटर आइकॉन, और मीरा भाईंदर के आइकॉन रहेंगे उमेश माक। कड़ा मुकाबला रहेगा, उसकी तरफ रुक करेंगे, लेकिन पहला मुकाबला आज के दिन का वो सेट हो चुका है। 62 टू विन है। क्या सिद्धिविनायक स्पार्टन टीम ये मुकाबला जीत जाएगी या फिर कितनी मशक्कत करनी पड़ेगी उनको? बहुत सारे सवाल है, दिन जैसे जैसे चढ़ेगा वैसे सवाल बढ़ते जाएंगे, लेकिन इस सवालों का जवाब देने के लिए हम रेडी है, हमारे टीम मेंबर रेडी है, हमारे ऑर्गेनाइजिंग कमेटी रेडी है, और हमारा डीका स्पोर्ट्स भी रेडी है। यूट्यूब लाइव डीका स्पोर्ट्स लाइव शुरू है। ये टूर्नामेंट इंटर धमाका प्रीमियर लीग, हमारे तीनों दिग्गज अंपायर महेंद्र शिंदे सर, धीरज सर और हमारे महेश मकवाना सर कड़ी नजर से पूरे इवेंट पे ध्यान दे रहे, अपना काम बखूबी निभा रहे, उनका भी स्वागत। चलिए मैच ऑन कीजिए प्लीज। गॉडसन कीका गेंदबाजी का जिम्मा संभालेंगे, और स्ट्राइक एंड पे बैटर है प्रफुल्ल, नॉन स्ट्राइक एंड पे गणेश। चलिए टाइम सेट हो चुका है, 25 मिनट है आपके पास 4 ओवर पूरे कंप्लीट करने के लिए। अगर वो चीज नहीं होती है तो फिर एक खिलाड़ी 38 गज के अंदर होगा। चलिए मैच ऑन। 62 टू विन। पहली गेंद डेड ऑन फॉट है, लेकिन इस बीच अच्छी फील्डिंग कहूंगा मैं, बहुत ही बेहतरीन फील्डिंग। खुद कप्तान है वहां पे सुरेंद्र मात्रे, लेकिन एक रन उसी के बीचों बीच पूरा किया। नाउ गणेश यादव ऑन स्ट्राइक, वन ऑफ द फाइनेस्ट प्लेयर इन मीरा भाईंदर। बहुत क्रिकेट खेला है, बहुत तजुर्बा है और जानते हैं अपना रोल। लेकिन ये जो कॉन्टेस्ट है ना, ये कॉन्टेस्ट देखते ही बनता है। एक तरफ है गौरसन की का, एक तरफ है गणेश यादव। बहुत सारी क्रिकेट आमने सामने बहुत बार खेल चुके हैं, तो इस मुकाबले में आज के दिन कौन जीतेगा ये बात भी देखने लायक होगी। आइए स्वागत करते हैं दोनों ही आइकॉन खिलाड़ी का। वेल प्लेड, टेक्निकली साउंड प्लेयर है। हल्के हाथों से एक ढकेल दिया है शॉर्ट कवर की तरफ और एक रन चुराया। और वो जानते हैं, आते ही एक सवाल उन्होंने किया कि सर क्या इस मैदान में क्या करना जरूरी है। मैंने सिर्फ एक ही बात कही, गणेश स्टे देयर। अगर आप खड़े रहोगे तो रन ऐसे ही बनेंगे। देखते हैं उनकी स्ट्रेटेजी क्या रहेगी। वेल बोल्ड, पेस जनरेट किया है यहाँ पे गौरसन की का ने। ये उनका स्ट्रेंथ पॉइंट है, बखूबी जानते हैं अपना रोल। और एक बात है उनका वेरिएशन, सामने वाले बैटर को अगर रोकना है तो वेरिएशन जरूरी है। और गौरसन के कीका के पास वो 6 गेंदे हैं, वो बखूबी डालते हैं। बहुत एक्सपीरियंस खिलाड़ी है, उत्तर परिसर से बिलोंग करते हैं, आइकॉन खिलाड़ी। फिर से एक बार तेज तर्रार गेंद थी, हालांकि ड्राइव करना चाहते थे ऑफ साइड पर, बैट के बॉटम एज और गेंद स्लिम डाउन पर आई है। एक ही रन मिलेगा यहाँ पे। एक तरफ है जय हिंद की टीम, सुरेंद्र मात्रे, राजू शिंदे की ये टीम बेहतरीन खिलाड़ी है। और जिस तरह से अर्जुन पवार ने बैटिंग की, काबिले तारीफ। महाराष्ट्र पुलिस दल से लिए खेलते हैं और इस परिसर से अपना क्रिकेट जानते हैं। गणेश यादव रुकेंगे नहीं, उन्होंने देखा कि ऑन साइड का इलाका खाली है और उसको बरोबर कैपिटल किया है। सुपर शॉट। ये शुरुआत अच्छी है यहाँ पे गणेश यादव की। इस 4 रन के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 7 रन।
12 के आसपास की औसत है, उसको बीट करना पड़ेगा, तो ये पावर प्ले का यूज करना ही पड़ेगा। फिर से एक बार कट करना चाहते थे, हल्की सी एज और गली रीजन में ये शॉट जाती हुई एक वनडी की रन। थैंक यू वेरी मच अंपायर। रन आने चाहिए, ये सिलसिला जारी रहना चाहिए। जिस तरह से शुरुआत हुई थी हमने देखा था कि महेश और गॉडसन की का थोड़ा सा उनमें कोऑर्डिनेशन ठीक नहीं था। गॉडसन की का जल्दी चलते बने रनआउट के रूप में, एक भी गेंद उन्होंने खेली नहीं थी। उसके बाद वेंकी आए, वेंकी ने कुछ देर तक मशक्कत की, लेकिन जो एक पार्टनरशिप पनपी महेश और अर्जुन पवार के बीच में, वो टर्न अराउंड था इस मैच का। इस मैच को आगे लेके गए और पहले ओवर के समाप्ति के बाद रन संख्या 8 है, मतलब जहाँ पे 12 या 13 रन होने चाहिए थे पावर प्ले में, लेकिन 8 ही रन, क्योंकि 12 रन अगर कंपैरेटिवली हम सोचे तो 12 रन बनाए थे टीम जय हिंद ने, लेकिन यहाँ सिद्धिविनायक स्पार्टन की टीम थोड़ी सी पीछे है। लेकिन एक बात है, यहाँ पे कोई भी विकेट की क्षति नहीं है, तो ये बात अगर आगे लेके जाती है तो ये मैच बन सकती है। लेकिन बीच के जो ओवर है, ओवर नंबर 2, 3 और 4, ये ओवर में जो रिक्वायर्ड रन रेट है, वो रिक्वायर्ड रन रेट को आपको बरकरार रखना होगा। ये क्रिकेट की मांग है, ये आज के दिन की, ये पहले मुकाबले की मांग है। क्या होगा, जो भी होगा, ये अभी कह नहीं सकते, लेकिन आने वाले पल हसीन होंगे क्रिकेट के लिए, इस टूर्नामेंट के लिए, ये बात कह सकते हैं। एडविन आए गेंदबाजी का जिम्मा संभालेंगे। पहले एडिशन में एडविन का काम भी बहुत ही बेहतरीन था, तो इस मुकाबले में, इस एडिशन में एडविन के मामले में अगर देखा जाए तो अपेक्षाएं ज्यादा रहेंगी जय हिंद टीम को। देखते क्या होता है। फिर से एक बार सामना करेंगे प्रफुल्ल, ऊपर डाली हुई गेंद, ऊपर डाली हुई गेंद, हालांकि ड्राइव करना चाहते थे, थोड़ा सा लेट खेले, बहुत ही अच्छा स्पीड यहाँ पे मेंटेन किया है। ये बात तो सराहना करनी चाहिए। देखिए सीमेंट कंक्रीट की विकेट एज अ सीमर के लिए बहुत लाभदायक ठहर सकती है, लेकिन एक लाइन एंड लेंथ पे आपको कंट्रोल दिखाना होगा और पेस वेरिएशन दिखाना होगा। वही बात जो गॉडसन कीका ने की, वही बात यहाँ पे एडविन कर रहे हैं। वेरी गुड बॉलिंग, क्रॉस बैट स्ट्रोक लगाना चाहते थे, लेकिन यहाँ पे कोऑर्डिनेशन नहीं है। कुछ बात जरूर करनी पड़ेगी यहाँ पे गणेश यादव को। देखिए मोमेंटम एक बार हाथ से चला गया तो उसको पकड़ने के लिए बहुत ही मशक्कत करनी पड़ती है, ये सबको पता है, लेकिन यहाँ पे मैच ऑन रखना चाहिए। ये गेंद थोड़ी सी बाहर है, अंपायर ने देखा, जांचा परखा, अपने पर हिलाए, वाइड। थैंक यू वेरी मच महेंद्र सर। 9 रन, औसत के मुकाबले आगे बढ़ना होगा। फुल टॉस गेंद है, क्रॉस बैट स्ट्रोक के, वहां पे खिलाड़ी मौजूद है डीप में, कोई चूक नहीं होगी। गॉडसन कीका है वहां पे और ये कैच उन्होंने लपकाया है। पहला विकेट क्विक टाइम में आया था हुआ यहाँ पे, विकेट डाउन। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी, लेकिन प्रफुल्ल अपना जोर दिखा नहीं सके। एक्चुअली अगर सुबह से देखा जाए, कल भी हमने बात कही थी कि जिस तरह से ये कंपाउंड क्रिएट किया गया है पतरे का, तो हवाएं जो है गोल गोल घूम रही है यहाँ पे, और इसी के कारण आपको अगर स्ट्रोक खेलना है तो श्योर स्ट्रोक खेलना होगा। जिस तरह से अर्जुन पवार ने बैटिंग की, काबिल तारीफ थी। दत्ता नए बल्लेबाज, यहाँ पे अगर देखा जाए तो ये सेकंड पावर प्ले की ओवर है, लेकिन गणेश यादव जैसे आइकॉन खिलाड़ी अभी भी नॉन स्ट्राइक एंड पे खड़े हैं। ये 1 रन जरूर मिलेगा यहाँ पे दत्ता को, लेकिन थोड़ी सी स्ट्रैटेजी चेंज करनी पड़ेगी। ज़्यादा से ज़्यादा वक्त यहाँ पे आइकॉन खिलाड़ी को देना पड़ेगा, क्योंकि लास्ट 3 ओवर में अगर ये मुकाबले को लंबा खींचेंगे तो देर हो जाएगी। लेट्स सी क्या होता है। फिर से एक बार क्रॉस बैट स्ट्रोक खेलना चाहते थे, स्ट्रैटेजी ठीक नहीं है, प्लान ठीक नहीं है। ये आप कैसे सोच सकते हैं कि सामने जो नॉन स्ट्राइक एंड पे जो खिलाड़ी खड़ा है वो अपने टीम के लिए आया है बाहर से, लेकिन यहाँ पे दत्ता एटीट्यूड दिखा नहीं रहे। इस बीच फिर से एक बार क्रॉस बैट स्ट्रोक है, हालांकि गैप में जरूर है, लेकिन वो रीच नहीं हो पाएगा। इस दरम्यान 2 रन
2 रन जरूर पूरे किए जाएंगे। अच्छी थ्रो वहां पे, फिर से एक बार अर्जुन पवार एक्टिव है, लेकिन ये ओवर, ये पावर प्ले की ओवर बहुत ही बेहतरीन घट रही है और इसी के साथ ये ओवर की समाप्ति। इस ओवर में सिर्फ और सिर्फ अगर देखा जाए तो 3 से मेरे ख्याल से 4 रन खर्च हो कर चुके हैं। वेरी गुड बॉलिंग बाय एडविन। पिछले एडिशन में भी बहुत अच्छा काम किया था उन्होंने और इस एडिशन में आते आते अपने पहले ओवर में अपने टीम को एक बड़े अच्छे मुकाम पे लाके खड़ा किया है। अब 18 गेंदें शेष है, 3 ओवर बाकी है और ये 3 ओवर में अगर देखा जाए तो अभी भी पूरे 50 रन बनाने बाकी है। तो जो औसत 12 साढ़े 12 के करीब थी पहले ओवर से, वो औसत अब लगभग और लगभग हम देख रहे हैं कि बहुत ही आगे चली जा चुकी है। मतलब लगभग 17 रन अभी प्रति ओवर करने होंगे। 2 बड़े हिट आपको मारना ही जरूरी है, लेकिन ये इक्वेशन हर एक ओवर में बदलता रहेगा। लेकिन सबसे बड़ी बात है ये 2 बल्लेबाज जो खड़े हैं मैदान के बीचों बीच, यहाँ पे गणेश यादव को अब अलग अप्रोच से बैटिंग करनी होगी। लेकिन एक चीज है, उनके सामने उतना ही कड़वा जो कंपटीशन है वो खड़ा है। गॉडसन की का फिर से एक बार गणेश यादव के लिए अपील जबरदस्त है, लेकिन डाउन द लेग क्या ये गेंद जा रही है? जबरदस्त अंपायरिंग। इन तीनों ही अंपायर्स ने बहुत ही सराहना की, काबिल तारीफ का काम किया है और सराहना करेंगे हम उनकी। शॉर्ट पिच गेंद थी, फिर से एक बार बैकफुट पे खेले। क्या गेंदबाजी यहाँ पे, भले मैं बैट से कुछ कर नहीं पाया लेकिन गेंदबाजी से अपना पूरा दूंगा। दैट्स 100%। यस, लेग बाय है। थैंक यू वेरी मच अंपायर। 100% एफर्ट बाय गॉडसन की का, इज द आइकॉन ऑफ द टीम और अपना काम सही तरीके से यहाँ पे कर रहे हैं। वेल बोल्ड गॉडसन की का। गणेश यादव को वहां पे रोक के रखा है। यहाँ पे अब किसी एक प्लेयर को टेक ऑफ तो करना है। अगर यहां से टेक ऑफ नहीं करेंगे तो गाड़ी तो रनवे पे ही रहेगी। पड़न बैट, एक रन जरूर मिलेगा। क्या गेंदबाजी है, काबिल तारीफ। कोई भी जगह जो एक क्रिकेट के परिभाषा में कहते हैं कि एक रूम मिलनी चाहिए बैटर को या रूम क्रिएट करनी चाहिए, लेकिन बैटर को यहाँ पे रूम से वंचित रख रहे हैं गॉडसन की का। मैंने पहले ही भी कहा था कि एक्सपीरियंस मैटर करता है और वो एक्सपीरियंस पूरी तरह से रबर बॉल क्रिकेट हो, टेनिस बॉल क्रिकेट हो, गॉडसन की का एक बड़ा नाम है टेनिस बॉल क्रिकेट में मीरा भाईंदर का। अच्छी शॉट है लेकिन ज्यादा रन नहीं मिलेंगे। गणेश यादव को भी अपना अप्रोच चेंज करना पड़ेगा। यहाँ पे बड़े हिट की अभी काफी आवश्यकता। 1D है। थैंक यू वेरी मच सर। और 1 रन। ये ओवर भी लगभग जय हिंद के लिए आता हुआ और सुरेंद्र मात्रे जैसे खिलाड़ी और मनोज पाटिल भी है वहां पे, वो खुश है अपने टीम के इस एफर्ट पे। हमारे राजू शिंदे भी बहुत ही खुश होंगे जिस तरह से ये मैच घट रही है। वेरी गुड बॉलिंग, ज्यादा रूम नहीं। यहाँ पे बहुत ही जबरदस्त एफर्ट वहां पे एडविन का। हालांकि रनआउट नहीं बचे, लेकिन गणेश यादव ये रिस्क तो लेना ही था क्योंकि आने वाले 2 ओवर, ये 2 ओवर में बड़े हिट अगर चाहिए तो गणेश यादव का मैदान में खड़ा होना बहुत ही जरूरी होगा। इस ओवर की आखिरी गेंद है, लेकिन क्या दत्ता यहाँ पे बड़ा हिट लाके इस मैच में कुछ दिखाना चाहेंगे? रिक्वायरमेंट तो है। अच्छी शॉट है लेकिन कितने रन मिलेंगे? यहाँ पे गणेश यादव दूसरे रन के लिए जरूर आएंगे। आने वाले ओवर में अगर स्ट्राइक चाहिए तो ये 2 रन बनने जरूरी थे। इस ओवर में भी बहुत ही जबरदस्त काम किया है गॉडसन कीका ने, सिर्फ 6 रन। वेल बोल्ड गॉडसन, सुपर बॉलिंग। 18 रन बन चुके हैं, 62 टू विन है। मतलब अभी भी 2 ओवर और 2 ओवर में लगभग अगर देखा जाए तो 44 रनों की आवश्यकता। अब रिक्वायर्ड रन रेट 22 पे जाके पहुंचा है। 12 गेंदे 44 रन, ये बहुत नाइंसाफी है। अगर कल के मैच हम देखें तो बड़ा अच्छा क्रिकेट घट रहा था कल, लेकिन आज क्या आज एक तरफे मुकाबले देखने को मिलेंगे? मैं तो कहूंगा नहीं, क्योंकि आने वाला जो मुकाबला है अब्दुल्ला ब्रदर्स और मनस्वी 11 घोड़बंदर, बहुत ही अच्छे खिलाड़ी आपको देखने को मिलेंगे और अच्छी क्रिकेट देखने को मिलेंगी। और यही एक मांग है एज अ दर्शक, अगर मैं इस टूर्नामेंट को देख रहा हूं तो अच्छे मुकाबले, लास्ट बॉल तक मुकाबले देखने को मिलेंगे।
लेकिन इस पूरे मैच में अब तक अगर देखा जाए तो पलड़ा भारी है वो टीम जय हिंद का। बेहतरीन बैटिंग अर्जुन पवार ने की थी और नॉट आउट रहे थे, 27 रन बनाए थे, 3 जबरदस्त हिट लगाए थे उन्होंने सीमा रेखा के पार। वही अर्जुन पवार गेंदबाजी का जिम्मा संभालेंगे, ऑलराउंडर खिलाड़ी। गणेश यादव, ओ क्लीन बॉल्ड, क्यों छोड़ी ये गेंद, ये मिस्ट्री डिलीवरी थी, गणेश यादव को खड़ा किया है, गणेश यादव की गिल्लियां बिखेर दी है। ये रिप्ले इंटरेस्टिंग रहेगा। कम ऑन डीका स्पोर्ट्स, क्या गेंद थी। ये गेंद कहां पे डिलीवर हुई और कहां से जाके निकल पड़ी। ऑफ ब्रेक डिलीवरी एज अ बॉलर, लेग ब्रेक डिलीवरी फॉर द बैटर, टर्न जबरदस्त और बेल्स बिखेर दिए। गणेश यादव आज ये बार बार सीन देखते रहेंगे, उनके सपने में भी ये गेंद आएगी, सोने नहीं देंगी ये गेंद। व्हाट अ बॉलिंग। अर्जुन पवार ने पहले ही कह चुके हैं कि इस मैच का जो मैन ऑफ द मैच का पुरस्कार है वो मेरे इनाम रहेगा। क्या गेंद थी, सुपर्ब। यस, डेली प्रैक्टिस का नतीजा यही होता है। देखिए प्रैक्टिस सब लोग करते हैं, लेकिन जो परफेक्ट प्रैक्टिस करता है ना वो सही रहता है। और अर्जुन पवार एक क्लास क्रिकेटर दिखाई दे रहे हैं। जिस तरह से वो बैटिंग कर रहे थे, अपने बैट के मिडल ऑफ द बैट वो बॉल को ले रहे थे, काबिल तारीफ। और गेंदबाजी में वाह वाह वाह, गणेश यादव को लगा कि ये गेंद तो वाइड जा रही है, उन्होंने लीव कर दिया, गेंद पीछे से आई और दंडिया बिखेर दिया। तेजस ने बल्लेबाज, लेकिन इस मुकाबले में क्या कुछ देखने को मिलेगा। 11 गेंदे 44 रन। फिर से एक बार इस बीच अगर देखा जाए, पहली गेंद अगर फ्लाइट थी, थोड़ी सी स्लोअर वन थी, लेकिन इस बार थोड़ा सा पेस यूज किया है, अपना शोल्डर की पावर दिखाते हुए यहाँ पे अर्जुन पवार। व्हाट अ प्लेयर। फिर से एक बार बड़ी जबरदस्त गेंद थी, लेकिन अच्छी सम्मानजनक तरीके से खेल दिया था। क्या यहाँ पे ये 2 रन बन चुके हैं। अंपायर ने यस टीवी अंपायर से तुरंत कॉल किया है। वी आर चेकिंग। टीवी अंपायर टू डायरेक्टर, इट्स अ फेयर डिलीवरी। डीके स्पोर्ट्स, गिव मी योर बेस्ट व्यू प्लीज। बैटर इज आउट। दूसरा रन यहां पे कंप्लीट नहीं हुआ है, दत्ता को लौटना पड़ेगा। बहुत ही जबरदस्त क्रिकेटिंग पोजीशन में आते हुए यहां पे टीम जय हिंद। अब यहां से ये मैच लगभग छूट चुकी है, क्योंकि अभी भी अगर देखा जाए तो 43 रन चाहिए और हर एक गेंद पे बड़ा हिट लगाना है। यही डिमांड है इस मैच की। लेकिन इस मुकाबले को बहुत ही कंट्रोल में रखा जय हिंद ने, खास करके जिस तरह से वो पार्टनरशिप महेश और अर्जुन पवार के बीच में हुई, उसके बाद से इस मैच में वो जरूर लगभग आ गए थे। लेकिन पावर प्ले के 2 ओवर, उसके बाद में गॉडसन का एक और ओवर, मतलब 3 ओवर में मुकाबले को तो आधा कर दिया था। और जैसे अर्जुन पवार चौथे ओवर के लिए आते हैं, उन्होंने तो इस मुकाबले में लगभग अपने विजय की मोहर लगा दी है। कैसे प्रतिकार होगा। गेंद नीचे एग्जैक्टली ये बॉलिंग क्या हो रही है, मिस्ट्री बॉलिंग हो रही है। मैं तो यही कहूंगा, हमारे थर्ड अंपायर महेश मकवाना सर वहां से देख रहे हैं, ये तो मेरी याद दिला रहा है। हवा में शॉट है, कोई भी खिलाड़ी वहां पे मौजूद नहीं है, 4 रन जरूर मिलेंगे। वो एरिया खाली था, वैकेंट था, और उस एरिया को कैपिटलाइज किया है। 4 रन। हुए अभी भी दरकार बहुत ज्यादा है। रन संख्या अगर देखी जाए तो 23 बनी है।
तो 39 रनों की अभी भी आवश्यकता, 62 टू विन, एक बड़ा टारगेट आज के दिन का, और पहले ही मुकाबले में ये बड़ी रन संख्या। फिर से एक बार चेंज ऑफ पेस, वेरी गुड बॉलिंग, वेरी गुड बॉलिंग, अर्जुन पवार एट इज वेरी बेस्ट। और वैरायटी ऑफ बॉलिंग दिखाई दे रही है, लेग ब्रेक डिलीवरी, ऑफ ब्रेक डिलीवरी, स्टेटर वन, स्लोअर वन, सारी चीजें देख रहे हैं। व्हाट अ बॉलर, व्हाट अ प्लेयर अर्जुन पवार। सर प्लीज, सर प्लीज प्लीज। यहां पे 1 रन, तो 1 रन के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 24, मतलब अभी भी 38 रन की मांग है, एक और 38 रन। तो देखते हैं इस मुकाबले में क्या कुछ और देखने को मिलेगा, क्या यहां से थोड़ा सा कॉन्फिडेंस ले सकती है। यहाँ पे अगर 2-3 सिक्सर अगर जड़ते हैं तो थोड़ा सा कॉन्फिडेंस बढ़ेगा सिद्धिविनायक स्पार्टन टीम का, क्योंकि अभी भी कुछ, अभी तो शुरुआत हुई है उनके ये लीग की। तो आज के दिन तो बड़ा लंबा है, और उस लंबे दिन के चलते अगर देखा जाए तो आपको कॉन्फिडेंस देने के लिए थोड़े से रन बनाने होंगे। अगले मुकाबले में अब जाने वाले हैं, लेकिन फिर भी अगर यहाँ से 2-3 बड़े हिट लग जाते हैं तो ये मैच में थोड़ा सा तो इम्पैक्ट आप डाल सकते हैं। सुरेंद्र माद्रे खुद ओनर, खुद कैप्टन, अब बॉलिंग का जिम्मा संभालेंगे। मीरा माओ मास्टर के बेहतरीन खिलाड़ी। अच्छी गेंद थी, अच्छी फील्डिंग, व्हाट अ फील्डिंग, लेकिन गेंद हाथ में नहीं है। यहाँ पे सुपर फील्डिंग है, बट 1 रन जरूर मिलेगा। तौसीफ थे वहां पे, बहुत ही बेहतरीन फील्डिंग भारत के खिलाड़ी है, और जिस तरह से उन्होंने ये फील्ड गेंद को लपका, काबिल तारीफ था। क्रिकेट का जो बेसिक है ना, वो आप भूल नहीं सकते। देखिए ये एक ऐसा खेल है, आपको हर एक मोमेंट में कुछ ना कुछ सिखाएगा, भले कौन सा ही कोई भी मैदान हो, कोई भी सिचुएशन हो, लेकिन ये ऐसा खेल है आपको हर एक मोमेंट पे एक अलग अलग लर्निंग वो देगा। आपको सिर्फ सीखना है, आपको अपने कान बरोबर रखने हैं। क्रॉस बैट स्ट्रोक लगाना चाहते थे, गेंद थोड़ी सी नीचे रही, अच्छी गेंदबाजी। अगर मेरे 4 गेंदबाज, अगर मेरे 3 आने वाले गेंदबाज अच्छा काम कर रहे तो मैं खुद क्यों नहीं, सुरेंद्र मात्रे यही कह रहे हैं। इस मुकाबले में अभी ज्यादा कुछ है नहीं है, औपचारिकता बाकी है। चलिए नेक्स्ट मुकाबला जो सेट है, एक तरफ है अब्दुल्ला ब्रदर्स जो टॉस जीत के बल्लेबाजी करेंगे, तो दूसरी तरफ है मनस्वी 11 घोड़बंदर। उनसे रिक्वेस्ट है आप रेडी रहिए। क्या ये कैच वेंकी लपक पाएंगे? नहीं, 4 रन जरूर मिलेंगे यहाँ पे। वेंकी बहुत दूर खड़े थे, 4 रन। देखिए इंटर धमाका प्रीमियर लीग की क्रेज इतनी है ना कि जो ऑर्गेनाइजिंग कमेटी में लोग हैं वो भी खुद खेलना चाहते हैं। तो ये है इंटर धमाका प्रीमियर लीग। ऐसा नहीं कि यहाँ पे प्लेयर्स कम है, लेकिन भाई हम नहीं खेलेंगे तो और कौन खेलेगा, ये एटीट्यूड है। अगले मुकाबले में अपने को शफीक भी खेलते हुए नजर आएंगे। हालांकि अभी उनका जन्मदिन था और मुझे पता चला कि 45 साल उनके पूरे हुए, बड़ी अचीवमेंट। यस मनस्वी प्लीज बी रेडी। सुरेंद्र क्लीन बोल्ड, अच्छी गेंदबाजी, कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट। क्या जबरदस्त टीम एफर्ट यहाँ पे देखने को मिल रहा है टीम जय हिंद का। बल्लेबाजी, गेंदबाजी, फील्डिंग, इन तीनों अगर क्षेत्र की हम बात करें तो ये तीनों रीजन में सामने वाले टीम को धराशायी कर दिया है। और यही क्रिकेट है, जीतना तो सबको होता है, लेकिन जीतने के लिए जो एफर्ट चाहिए, जो 100% एफर्ट चाहिए,
वो देने वाली टीम जीतती है, और वही दिखा है यहाँ पे जय हिंद ने। पहले बल्लेबाजी करते समय 61 बनाए, 62 का टारगेट, और गेंदबाजी का जिम्मा जब संभाला तो पूरी तरह से सामने वाले टीम को बांध के रखा। यह है टीम जय हिंद। गॉडसन कीका के 2 ओवर, एडविन की 1 ओवर, अर्जुन पवार की 1 ओवर, और लास्ट में खुद कैप्टन सुरेंद्र की एक बेहतरीन गेंदबाजी। इस सभी के चलते इस मुकाबले को बड़े अंतर से जीता है इस जय हिंद टीम ने। सुपर्ब एफर्ट। और इस मुकाबले में मैन ऑफ द मैच कौन है ये बात सब जानते हैं। अर्जुन पवार 27 रन बनाए, हालांकि महेश ने भी 22 रन बनाए, लेकिन इंपैक्टफुल बैटिंग की थी वहां पे अर्जुन पवार ने। और गेंदबाजी जो मिस्ट्री गेंद डाली उन्होंने गणेश यादव को, इसी के